नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉग मध्ये. आय एम दाऊ आणि तुमचा भाऊ आता निघालाय उज्जैन साठी. पेट्रोल तो बघा, एमपी का पेट्रोल पंप में हमारा स्वागत है. हा बोलो भाई भाऊ. नहीं रे सर पेट्रोलच गर्दी आहे काय? तो अन्न कसं म्हणतो भैया गाडीत पेट्रोल भरलं आणि निघालो परत उज्जैनच्या दिशेने. आणि रात्री 9:30 वाजता आपण पोहोचलो उज्जैन मध्ये. गाडी पार्किंगला लावली आणि पायी निघालो मंदिराच्या दिशेने. भारत माता मंदिरचं दर्शन घेतलं आणि गेलो दर्शनाच्या लाईन मध्ये. पण रात्रीचे वाजले होते 10 आणि म्हणून मंदिर झालं होतं बंद. मग इथं फोटो काढले, जेवण केलं आणि उज्जैन मध्येच मुक्काम केला. आणि मग सकाळी तयारी केली आणि मग आम्ही बाहेर निघालो. आणि मग आम्ही केली रिक्षा आणि उज्जैन शहराच्या आसपास जे 6 मंदिर आहे तिथं आम्ही चाललो होतो. तर मित्रांनो, हा जो आपला भाऊ आहे हा आपल्याला उज्जैन फिरवणार आहे. रस्त्यात आपण केला नाश्ता आणि तिथून आपण गेलो श्री गणेश मंदिर. दर्शन घेतलं आणि मग आपण गेलो गड कालिका माता मंदिर. गड कालिका माता मंदिर हे फक्त धार्मिक स्थान नसून इतिहास, साहित्य आणि राजकीय वारसा विक्रमादित्य यांचा संगम आहे. तिथून मग आपण गेलो कालभैरव मंदिर. दर्शन घेतलं आणि परत मग आपण निघालो मंगलनाथ मंदिरच्या दिशेने. मंगलनाथ मंदिर हे शिप्रा नदीच्या काठावर आहे. हे मंगल ग्रह याचे जन्मस्थान आहे आणि इथं मांगलिक दोष हे दूर करण्यासाठी विशेष पूजा केली जाते. मग आम्ही गेलो महर्षी सांदीपनी आश्रम उज्जैन. मग आपण घेतलं स्वयंभू श्री सर्वेश्वर महादेव मंदिरचं दर्शन. आम्हाला भेटले फॉरेनर आणि त्यांच्यासोबत गप्पा केल्या. हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. आणि मग तिथून परत निघालो आपण महाकालेश्वर मंदिराकडे. आजसाठी एवढंच. भेटूया आपण आता पार्ट 2 मध्ये.